नमस्कार. तुम्हाला कधी असं वाटलंय का की रोज सकाळी तुम्ही उठतात, धावपळीत तयार होतात, ऑफिसला पोहोचतात आणि दिवसभर मर 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 काम करतात, रात्री थकून घरी येतात आणि हेच सायकल महिने वर्षानुवर्षे चालू आहे. तुमच्यासोबत कामाला लागलेले जे मित्र आहेत, तुमचे कलिग्स आहेत, आज तुमच्या कितीतरी पुढे निघून गेलेले आहेत. कोणाला प्रमोशन मिळतंय, कोणाला सॅलरी डबल झालेली ऐकायला मिळते, तर कोणी थेट नवीन कंपनीत मोठ्या पोझिशन वरती जॉईन झालेला आहे. आणि तुम्ही अजूनही त्याच जागेवरती आहात. तीच खुर्ची, तोच कम्प्युटर, तोच लॅपटॉप, तेच काम आणि तीच सॅलरी. हे सगळं पाहून मनात कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं, एक निराशा आपल्याला घेरवून टाकते आणि वाटतं की यार आपण कुठे कमी पडतोय. आपण हार्ड वर्क तर जीवापाड करतोय, मग आपली ग्रोथ ही का थांबलेली आहे. इतरांना जे जमतंय ते आपल्याला का जमत नाहीये, हा प्रश्न तुम्हाला आतल्या आत खाऊन टाकत असतो आणि तुम्हाला वाटतं की लक मध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल, माझं नशीबच खराब असेल, म्हणजे आपल्यातच काहीतरी कमी असेल. पण थांबा, तुम्हाला जर मी सांगितलं की याच तुमच्या लकचा किंवा तुमच्या इंटेलिजन्सचा काहीही रोल नाही, ह्याच्यात काही चूक नाही, तर तुम्हाला काय वाटेल. जर मी तुम्हाला सांगितलं की नकळतपणे तुमच्याकडून अशा काही चुका होत आहेत ज्या तुमच्या करिअरच्या गाडीला ब्रेक लावून जात आहेत, तर तुम्हाला काय वाटेल. तुम्ही बरोबर ऐकले, मी तुमच्याच चुकांबद्दल बोलतोय. या चुका इतक्या कॉमन आहेत ना की अनेकांना त्या चुका होत आहेत हेच मुळात कळत नाही, त्यांना ते ब्लाइंड स्पॉट्स असतात त्यांचे. पण याच चुका तुमच्या आणि तुमच्या सक्सेसफुल करिअरच्या मध्ये एक मोठी वॉल बनून उभे राहत असतात. तुम्हाला असं वाटतं की खूप हार्ड वर्क करून सुद्धा तुम्ही करिअर मध्ये ग्रो होत नाही आहात. तुमचे कलिग्स प्रमोशन घेत आहेत आणि तुम्ही मात्र अजूनही तिथेच आहात. जर तुमचे उत्तर ह्या सगळ्या प्रश्नांना हो असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 मेजर मिस्टेक्स सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या करिअर मध्ये करत असतात, जे तुम्ही थांबवण्याची गरज आहे. आणि हो, मी फक्त चुका सांगून थांबणार नाहीये, तर त्या मिस्टेक्स का होतात आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्या सुधारण्यासाठी तुम्ही आजपासून काय कॉन्क्रीट स्टेप उचलले पाहिजेत हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ तुमच्या करिअरला एक नवीन डिरेक्शन देऊ शकतो. तुम्ही विचार करत असाल की मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय. मित्रांनो, मी माझ्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये 15 वर्ष झाले HR लोकांना भेटतोय, टॅलेंट मॅनेजमेंट मधल्या लोकांना भेटतोय, बरेचसे कॉर्पोरेट ट्रेनिंग सेशन्स करतोय, बिझनेस ओनर्सला भेटतोय, एम्प्लॉयर्सला भेटतोय आणि हजारो लोकांचे करिअरचे ग्राफ्स मी अगदी जवळून बघितलेले आहेत. मी पाहिलंय की बरेचसे लोक रॉकेट स्पीडने कसे पुढे जातात आणि काही सुपर टॅलेंटेड हार्ड वर्किंग असून सुद्धा एकाच ठिकाणी स्टक झालेले आहेत. माझ्या अनुभवातून अनेक सक्सेसफुल लोकांच्या करिअर स्टडी मधून मी स्वतः जे काही शिकलोय, मी 2-3 पुस्तकं आता आजवर लिहिलेले आहेत, तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात हे बुकिश नॉलेज नसून हजारो लोकांच्या जर्नी मधून आलेलं प्रॅक्टिकल नॉलेज आहे, जे आज आपण शेअर करणार आहोत, जे आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आणि बघूया पहिली आणि सर्वात मोठी चूक जे तुम्ही करतात. पहिली चूक काय आपण करतो, काम करतो पण दाखवत नाही, म्हणजेच त्याला द व्हिजिबिलिटी गॅप असं म्हणतो. पहिली आणि सर्वात मोठी चूक, काम फक्त करत राहणे, काम करत राहायचं आणि ते कधीच प्रॉपर प्लॅटफॉर्म वरती शोकेस नाही करायचं. याला कॉर्पोरेट जगतात व्हिजिबिलिटी गॅप असं म्हणतात. व्हिजिबिलिटी गॅप म्हणजे काय बघा, आपल्याला लहानपणीपासून शिकवलं जातं की आपल्याला काम ऑनेस्टली करावं लागेल, रिझल्टच्या एक्सपेक्टेशन न ठेवता काम करत राहायचं, किंवा युअर वर्क शुड स्पीक फॉर इटसेल्फ, म्हणजे ही शिकवण आपल्याला लहानपणीपासून दिलेली जाते. पण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ती 100% ऍप्लिकेबल होत नाही. इथे तुम्ही कितीही जीव तोडून काम केलं ना, रात्रीचा दिवस करून जरी प्रोजेक्ट पूर्ण केले, पण जर तुमच्या मॅनेजरला किंवा तुमच्या सिनियर्सनं जर ते नोटीस नाही केलं तर ते काम मात्र अननोटीस राहतं. बघा, एक सिंपल एक्झाम्पल मी सांगतो. ऑफिसमध्ये एक डिफिकल्ट प्रोजेक्ट आला जो कोणीच घ्यायला तयार नव्हता. तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट केली, तुम्ही म्हणलं की मी करतो. रात्रीचा दिवस केला, लेट नाईट थांबलात, वीकेंड वरती काम करत राहिलात, खूप हार्ड वर्किंग करून तो प्रोजेक्ट सक्सेसफुल करून दाखवला आणि तुम्हाला वाटलं की आता आपलं अप्रिसिएशन होईल, आता आपल्याला काहीतरी मेडल मिळेल, आता आपल्याला 4 चौघात टाळ्या वाजतील, मॅनेजर स्वतः येऊन शाबासकी देईल. पण होतं काय तुम्हाला माहितीये, मीटिंग मध्ये कोणीतरी तिसराच माणूस प्रेझेंटेशन देतो आणि सगळं काही क्रेडिट घेऊन जातो आणि तुम्ही कोपऱ्यात बसून फक्त बघत राहतात आणि विचार करत असतात असं का होतंय. असं होतंय कारण की तुम्ही काम केलंय पण ते योग्य वेळी योग्य माणसापर्यंत पोहोचलेलंच नाहीये. तुम्ही अज्युम केलं की मॅनेजरला सगळं माहित असेल, त्यांना तर दिसलंच असेल, त्यांना कळालंच असेल, पण ऍक्च्युअली त्यांच्या डोक्यात 100 गोष्टी चालूच असतात, ते अशा पोझिशन वरती असतात, तुम्ही अज्युम करत चालतात पण ते बेसिकली वेगळ्याच जगात असतात. म्हणून जे आपलं काम असतं, जो व्यक्ती हायलाइट करतो, आपल्या कामाला प्रेझेंट करतो, तोच व्यक्ती ऑफिसेस मध्ये नोटीस होत असतो. या चुकीमुळे हळूहळू तुमचं मोटिवेशन डाऊन होत जातं. तुम्हाला वाटायला लागतं की इथे मेहनत करूनही काहीच उपयोग नाहीये, तुमच्या कामाला स्पार्क मिळत नाहीये. मुळात तुमचाच स्पार्क कुठेतरी निघून जातो आणि जेव्हा प्रमोशन किंवा अप्रेझलची वेळ येते ना, तेव्हा मॅनेजरच्या डोळ्यांसमोर तुमचं नाव किंवा ते पिक्चर येतच नाही आणि मग तुम्हाला वाटतं की आपल्यावर इनजस्टिस
झालाय आपल्यावरती अन्याय झालाय आणि हा इनजस्टिस तुम्ही स्वतःवरती केलेला असतो, स्वतःला बॅकग्राऊंड मध्ये ठेवून पिक्चर मध्ये न येता. आता ह्यावरती उपाय काय, मग करायचं काय? बघा, ह्यावरती सिंपल उपाय आहे. सगळ्यात पहिले कामाचा रेकॉर्ड ठेवा. दररोज तुम्ही काय काम करता, आठवड्यात काय महत्वाचे कामं पूर्ण केले, त्याचे नोट्स बनवा आणि ते कोणाला डायरेक्टली दाखवू नका, तर ते स्वतःसाठी ठेवा. जमलं तर आठवड्याला, जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो, बॉसला ईमेल करत चला. दुसरं, वीकली अपडेट. जसं मी तुम्हाला म्हणालो की वीकली त्याला अपडेट करत चला. दर शुक्रवारी शनिवारी मॅनेजरला एक छोटा पॉइंट टू पॉइंट ईमेल पाठवा. विषय लिहा की माझा वीकली अपडेट आहे आणि त्यात फक्त 5-6 बुलेट पॉइंट्स लिहा. असा थापट पसारा लिहित बसू नका, नाहीतर तो वैतागून जाईल आणि तो म्हणेल याने काय तमाशे लावलेत. तिसरं, मीटिंग मध्ये बोलत चला. मीटिंग मध्ये शांत बसणं तुमच्यासाठी फार घातक ठरू शकतं. कमीत कमी एक प्रश्नाचं तरी उत्तर द्या, विचारा किंवा काहीतरी एक मुद्दा मांडा. तुमचा मुद्दा छोटा असला तरी चालेल, पण तुमची प्रेझेन्स फील झाली पाहिजे. लोकांना समजलं पाहिजे की तुम्ही त्या मीटिंग मध्ये आहात. आणि चौथं, क्रेडिट घ्यायला शिका. हो, मी बरोबर बोलतोय, क्रेडिट घ्यायला शिका. जर तुम्ही काही चांगलं काम केलं असेल तर काय पाप आहे ते क्रेडिट घ्यायला? ते क्रेडिट घ्यायला तुम्ही लाजू नका. टीम मीटिंग मध्ये नम्रतेने सांगा, मला आनंद आहे की मी या प्रोजेक्ट वरती काम केलेलं आहे. आपल्या टीमच्या प्रयत्नांमुळे आपण हे टार्गेट पूर्ण करू शकलो. हा मित्रांनो, इगो नाही, ह्याला कॉन्फिडन्स म्हणतात. बऱ्याचदा तुम्हाला वाटतं हा इगो आहे, मी कशाला स्वतःबद्दलचं बोलू, स्वतःचं क्रेडिट घेऊ. अहो, ते चुका तुम्ही करतायत. लक्षात ठेवा, कॉर्पोरेट जगतात जो दिखता है वही बिकता है. आणि तुमचं काम सोनं असेल, पण ते सोनं या जगाला सांगण्याची गरज असते की हे सोनं आहे. दुसरी चूक, नवीन काही तुम्ही शिकत नाही. देर इज अ स्किल गॅप. स्किल गॅप हा मोठी चूक तुम्ही करता. म्हणजे मोठी चूक काय, जी आपल्या करिअरमध्ये आपल्याला आतून पेटवते, ती म्हणजे नवीन काहीतरी न शिकण्याची सवय. याला म्हणतात स्किल गॅप. बघा, आपल्यापैकी ना अनेक जण एकच जी नोकरी मिळते त्याच्यामध्ये ते थांबून जातात, टिकतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं एका लेवल नंतर की आता जॉब तर आहेच, आता कशाला नवीन काहीतरी शिकायचं. जे येतंय ते इनफ आहे, मी समाधानी. आणि इथंच आपण सगळ्यात मोठी चूक करून बसतो. बघा, आजच्या जगात, आजचं जग आहे ना, ते पटापट बदलतंय. AI काय येतंय, टेक्नॉलॉजी रोज बदलतीये आणि जे स्किल महत्वाचे आहेत ते कदाचित 2 वर्षाने त्याला कुत्रं सुद्धा विचारणार नाही. म्हणजे इतकं त्याचं वाईट हाल होणार आहेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनी तुम्हाला सॅलरी तुमच्या डिग्रीसाठी नाही तर तुमच्या स्किल्ससाठी देत असते. ज्या दिवशी तुमचे स्किल्स आउटडेटेड होतील ना, हीच कंपनी तुम्हाला कंपनीच्या बाहेर काढेल, कारण तुम्ही त्या दिवशी व्हॅल्युएबल नसाल. तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारा ना की तुम्ही तुमच्या कामाशी संबंधित लेटेस्ट नवीन काय शिकलात. शेवटचं पुस्तक मला सांगा तुम्ही कधी वाचलात. शेवटचा ऑनलाईन कोर्स तुम्ही कधी केलात. जर ह्याचं कुठलंच उत्तर तुम्हाला आठवत नसेल ना, तर समजून घ्या की खतरे की घंटी बज चुकी आहे. वॉर्निंग वाजलेली आहे. तुमचे कलिग नवीन सॉफ्टवेअर शिकतायत बघा तिकडे बाजूला, नवीन सर्टिफिकेट्स घेत आहेत आणि तुम्ही मात्र तेच काम करत बसलात, जुन्याच पद्धतीने करत बसलात. आणि ज्यामुळे होतं काय की जेव्हा कंपनीत एखादी नवीन चॅलेंजिंग प्रोजेक्ट येतो तेव्हा अशा पर्सनला दिला जातो ज्याच्याकडे लेटेस्ट स्किल आहे, ज्याला AI जमतं, आणि तुम्हाला ते दिलं जात नाही. कारण कंपनीला तुमच्या कॅपॅबिलिटीवरती डाऊट व्हायला लागतो. त्यांना असं वाटतं हा जुना माणूस आहे, जे चालतंय ते चालू द्या. मग ह्याच्यावरती उपाय काय? बघा, उपाय फार सिंपल आहे. स्वतःला अॅनलाइज करा, शांतपणे विचार करा की तुमच्या फील्डमध्ये अशी कोणती स्किल आहे ना की जे डिमांडमध्ये आहे. पुढच्या 5 वर्षात काय महत्वाचं असणार आहे, काय डिमांडमध्ये येणार आहे, त्यापैकी तुमच्याकडे काय नाहीये. एक प्रामाणिक लिस्ट बनवा. दुसरं काय, लर्निंग गोल बनवा. फक्त विचार करत बसू नका. एक छोटा प्लॅन का असेना तो बनवा, ठरवा आणि नेक्स्ट 3 मंथ्स मध्ये तुम्ही कोणती नवीन स्किल शिकणार आहात त्यावरती फोकस करा. मग ते कम्युनिकेशन का असेना, पब्लिक स्पीकिंग का असेना, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग का असेना, निगोशिएशन का असेना, AIचं सॉफ्टवेअर का असेना, सुरुवात करा. तिसरं, रोज फक्त 30 मिनिटं. तुम्हाला दिवसातून तासभर वेळ काढण्याची गरज नाही, फक्त 30 मिनिटं काढा. या वेळेत तुम्ही एक ऑनलाईन कोर्स करू शकतात. माझी स्वतःची ABC ट्रेनिंग नावाची कंपनी आहे. तुम्हाला कुठला कोर्स करायचा असेल तुम्ही आमच्याकडनं करू शकता. आमच्याकडनंच काय, ऑनलाईन भरपूर सारे असे प्लॅटफॉर्म्स आहेत. कोर्सेरा आहे, युडीमी आहे, असे अनेक प्रकारचे कोर्सेस तुम्हाला मिळतील. तुमच्या क्षेत्राच्या संबंधित जो कुठला कोर्स आहे तो करा. ब्लॉग्स वाचा, पुस्तकं वाचा. कन्सिस्टन्सी इज द की. चौथं, जे शिकलात ते इमिजिएटली इम्प्लिमेंट करा. तुम्ही जेही काही नवीन शिकतात ना ते तुमच्या सध्याच्या कामात वापरण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक्सेल शिकलात तर नेक्स्ट रिपोर्ट तुम्ही एक्सेल मध्ये नवीन फॉर्म्युले लावून मॅनेजरला दाखवा आणि त्यांना सांगा, बघा मी सर हे काहीतरी नवीन शिकलोय आणि तुम्हाला हे प्रस्तुत करतोय. लक्षात ठेवा, तुमच्या करिअरमध्ये सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ही तुमची स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. शिकणं थांबवलं तर जिंकणं थांबतं. मी काय म्हणतोय बघा, शिकणं थांबवलं की जिंकणं थांबतं. तिसरी मिस्टेक आपण करतो, कम्फर्ट झोन मध्ये राहणं. द स्टॅग्नन्सी ट्रॅप त्याला असं म्हणतात. तिसरी चूक, तुम्ही खूप कम्फर्टेबल आहात एखाद्या पॉइंट वरती, तर मला असं वाटतं की फार डेंजरस वेळ तुमच्यावरती आलेली आहे. कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही आलेला आहात. कम्फर्ट झोन म्हणजे काय, पहिले आपण ते समजू. ती एक अशी जागा आहे जिथे आपल्याला सगळं काही इझी वाटायला लागतं. तेच रोजचं काम, तीच माणसं, जिथे जास्त डोकं लावायची गरज नाहीये, जास्त त्रास घेण्याची गरज नाहीये, चॅलेंजेस मुळात नसतात, त्यामुळे फेल होण्याची भीती नसते. आणि मग हीच फिलिंग आपल्याला हळूहळू आळशी बनवत जाते. वाटतं पगार येते, कशाला जास्त डोकं लावायचं. विचार करा, तुम्ही एकाच टीम मध्ये, एकाच
प्रकारचं काम गेल्या 5-7 वर्षापासून करतायत. तुम्हाला जे काम इतकं रुटीन झालंय ना की तुम्ही ते डोळे झाकूनही करू शकतात. बरोबर आहे की नाही? मग यात काहीच नवीन नाही हो शिकण्यासारखं, काहीच चॅलेंजिंग नाहीये. सुरुवातीला खूप तुम्हाला मस्त वाटलं होतं, आठवा ज्यावेळेस तुम्ही हे काम करायला सुरुवात केली होती. डोक्याला आता तुमचं टेन्शनच राहिलेलं नाही, सगळं काही सेट झाल्यासारखं वाटतं. पण खरं तर तुम्ही ही जागा लवकरात लवकर बदलली पाहिजे. तुम्ही मागे जाताय त्यामुळे, बिकॉज द वर्ल्ड इज मुव्हिंग फास्टर आणि जग तुमच्या पुढे जात आहे, तुम्ही तिथेच बसलेले आहात. तुम्ही जेव्हा कम्फर्ट झोन मध्ये अडकतात ना तेव्हा तुमची ग्रोथ ही थांबते. तुम्ही न्यू रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला घाबरतात. तुम्ही विचार करतात कशाला उगाच टेन्शन घ्यायचंय, जे चालू आहे ते बेस्ट आहे. पण तुमचा जो कलिग आहे ना तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, तो नवीन गोष्टी शिकतोय, त्याच कंपनीतल्या सिनियर लोकांशी तो चांगले कनेक्शन्स बनवतोय, रिलेशनशिप मॅनेजमेंट शिकतोय, इमोशनल इंटेलिजन्स शिकतोय, त्याचा आत्मविश्वास वाढतोय आणि नकळतपणे तुमच्या पुढे तो निघून जातोय. कम्फर्ट झोन हा स्वीट पॉइझन सारखा असतो जो सुरुवातीला ना फार आनंद देत असतो, पण शेवटी तुमच्या करिअरला हा संपवल्याशिवाय राहत नाही. मग ह्यातून बाहेर कसं पडायचं बघा, काही स्टेप्स तुम्हाला देतो. सगळ्यात पहिलं, स्वतःहून न्यू चॅलेंज मागा. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. तुमच्या मॅनेजरला विचारा काय नवीन स्किल मी करू शकतो. विचारा सर असा कोणता प्रोजेक्ट आहे का की ज्यात मी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. सर मला काम द्या. दुसरं, छोट्या पावलांनी सुरुवात करा. एक मोठं चॅलेंज घ्यायला सुरुवातीला जर भीती वाटत असेल तर छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला प्रोजेक्ट घ्यायला जर भीती वाटत असेल तर पुढच्या मीटिंग मध्ये 5 मिनिटं प्रेझेंटेशन द्यायची जबाबदारी घेऊन टाका. त्यांना सांगा मला एक प्रेझेंटेशन द्यायचंय. तिसरं, नो म्हणायला शिका. हो मी बरोबर बोलतोय, नो म्हणायला शिका. अशा कामांना नाही म्हणा जी तुमच्या कम्फर्ट झोनचा भाग आहे. जिथं तुम्हाला कम्फर्ट वाटतं ते कामं घेऊ नका. तुमच्या ग्रोथसाठी ते युजफुल नाहीये. तुम्हाला जरी बरं वाटत असेल तरी तुमचा वेळ आणि ऊर्जा ही नवीन गोष्टींवरती लावा. चौथं, क्रॉस फंक्शनल टीम सोबत काम करा. तुमच्या डिपार्टमेंटच्या बाहेर जाओ. तेच लोकांच्या बाहेर जा. दुसऱ्या टीम सोबत काम करा. जर तुम्ही मार्केटिंग मध्ये असाल तर सेल्स टीम सोबत जाऊन काम करा. तुम्ही जर ऑपरेशन्स मध्ये असाल तर HR वाल्यांना म्हणा काही मदत करता येईल का, ज्यामुळे तुम्हाला बिझनेसचे वेगळे अँगल समजतील आणि तुम्हाला तुमची ओळख पटेल, तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ समजायला लागतील. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ग्रोथ आणि कम्फर्ट झोन या दोन गोष्टी कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. ग्रोथ हवी असेल तर कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला पडावं लागेल. चौथी मिस्टेक बघा, 3 मिस्टेक बघा. तुम्हाला वाटत असेल सर काय कनेक्ट होतंय आम्हाला. चौथी मिस्टेक बघा, द नेटवर्किंग गॅप. शांत तुम्ही येताय, तुमचं काम करता. नेटवर्किंग कुठे आहे? ज्याच्याकडे आपण फार दुर्लक्षित करतो ते म्हणजे रिलेशनशिप मॅनेजमेंट, म्हणजे कनेक्शन्स न वाढवणे, नेटवर्किंग न करणे. आपल्याला वाटतं की आपलं काम चांगलं असेल तर आपल्याला कोणाच्या कनेक्शनची गरज नाही. मला काय गरज आहे कोणाच्या मैत्रीची. पण आपण आपलं काम आणि आपलं घर या विचारांमध्ये राहतो आणि पुढे काय होतं बघा. तुमचं काम बेस्ट असणं गरजेचं आहे, पण तुमच्यासोबत तुमचे चांगले कनेक्शन्स आणि तुमचं करिअरला रॉकेट स्पीड देणारे लोक तुम्हाला असणं गरजेचं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करतो, नेटवर्किंग म्हणजे फेवरेटिझम नाही. नेटवर्किंग म्हणजे लोकांसोबत हेल्दी प्रोफेशनल रिलेशनशिप बनवणे आणि त्यांना मेंटेन करणे, त्यांना नर्चर करणे. समजा तुमच्या कंपनीत एक दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे आणि ती पोस्ट आहे, त्याची बाहेर जाहिरात देण्याआधी कंपनी आतल्यात लोकांना विचारतीये की कोण इंटरेस्टेड आहे का. जर तुमची त्या डिपार्टमेंट मधल्या लोकांची ओळख असेल तर तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी इतरांच्या आधी मिळेल, कारण तिथले बसलेले लोक तुम्हाला रेफर करतील. तुम्हाला त्या रोलसाठी काय गरजेचं आहे इनसाइडर इन्फॉर्मेशन तुम्हाला ते देतील. आणि या उलट तुम्ही फक्त तुमच्या वर्ल्ड मध्ये असाल, तुमच्या जगतात असाल, तुमच्या विश्वात असाल तर तुम्हाला ही संधी कळणार सुद्धा नाही. तुमचं नेटवर्क हे तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन, अपॉर्च्युनिटी हे दोन्ही आणत असतं, हे खजिना तुम्हाला देत असतं. करिअरमध्ये अनेकदा क्षण येतात की आपल्याला कळत नाही की पुढे काय करावं. अशा वेळेवरती तुमची नेटवर्किंग जे आहे तिथले एक्सपिरियन्स मेंटॉर्स तुम्हाला मदत करू शकतात, सल्ला तुम्हाला देऊ शकतात. आता विषय हा आहे की चांगलं नेटवर्क बनवायचं कसं. बघा, सगळ्यात पहिले कंपनीतूनच तुमच्या सुरुवात करा. नेटवर्किंगची सुरुवात तुमच्या कंपनीमधूनच करा. फक्त तुमच्या टीम पुरतं मर्यादित न राहता दुसऱ्या डिपार्टमेंटला जा, लोकांशी बोला, लंचला, चहाला, त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांच्या कामांबद्दल बोला. दुसरं, लिंक्डइनचा वापर स्मार्टली करा. तुम्ही इंस्टाग्राम वापरता, कशाला इंस्टाग्राम वापरता, वापरा, मी कोण तुम्हाला सांगणारा, पण लिंक्डइनचा वापर स्मार्टली करा. कारण लिंक्डइन हे फक्त नोकरी शोधण्यापुरतं मर्यादित प्लॅटफॉर्म नाहीये. तिथं प्रोफेशनल नेटवर्क्स होत असतात, तुमच्या फील्ड मधले एक्सपर्ट्स असतात, कनेक्शन्स, त्यांना रिक्वेस्ट पाठवू शकता तुम्ही. त्यांच्या सोबत शॉर्ट पर्सनलाइज मेसेज तुम्ही त्यांना लिहू शकतात, ओळखी वाढू शकतात, कमेंट्स करा, त्यांच्याबद्दल विचारा. आणि तिसरं, इंडस्ट्री इव्हेंट्स मध्ये जा. तुमच्या क्षेत्राच्या संबंधित जे काय एक्सपो असतील, वर्कशॉप्स असतील, सेमिनार असतील, अटेंड करा. तिथे तुम्हाला नवीन नवीन लोक भेटतील, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी ओळखी करा. आणि चौथं, गिव्हर्स ॲटिट्यूड ठेवा. नेटवर्किंग म्हणजे फक्त स्वतःचा फायदा बघणं नाही, तुम्ही इतरांना हेल्प करू शकता. नेटवर्किंग म्हणजे काय, मला काय मिळेल, मला काय नाही, दुसऱ्यांना काय मिळेल याचा विचार करा. कारण रिलेशनशिप्स आर ऑलवेज टू वे. टाळी ही 2 हाताने वाजते, एका हाताने वाजत नाही. एक स्ट्रॉंग नेटवर्क एका दिवसात बनत नाही, त्याला वेळ लागतो, हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पण एकदा का ते तयार झालं की तुमच्या करिअरमध्ये सेफ्टी नेट सारखं ते काम करतं. आणि 5वी मिस्टेक बघा, 5वी मिस्टेक काय, फीडबॅक न घेणं, मेंटल ब्लॉक्स. म्हणजे ते
माइंडसेट जो ट्रॅप आहे ना, तो मी काय म्हणतोय बघा. 5वी आणि शेवटची सर्वात मोठी चूक तुम्ही करतात ती म्हणजे फीडबॅक्सला इग्नोर करणं, चुकीचं माइंडसेट ठेवणं. आपल्यापैकी बहुतांश लोक क्रिटिसिझम ऐकायला त्यांना आवडतच नाही. जेव्हा आपला मॅनेजर किंवा कलिग आपल्याला काही कामात चुका दाखवत असतो, मिस्टेक्स दाखवत असतो, तेव्हा आपल्याला लगेच वाईट वाटतं. आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाऊन जातो आणि स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतो. हा एक मोठा मेंटल ब्लॉक आहे. एक गोष्ट समजून घ्या, फीडबॅक हा तुमचा प्रोग्रेससाठी असलेला एक मिरर आहे. असं म्हणतात की फीडबॅक इज द ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स. जो तुम्हाला दाखवतो की तुम्ही कुठे चुकताय. जो माणूस फीडबॅक पॉझिटिव्हली घेत नाही ना, मला तर वाटतं की तो कधी काही आयुष्यात काही करू शकत नाही. कारण की त्याच चुका पुन्हा पुन्हा तो करत जातो. लोक त्याला सांगतात, तो काय ऐकत नाही आणि मग त्याची जिंदगी अशीच निघून जाते. याच सोबत दुसरी गोष्ट आहे तुमचं माइंडसेट. बघा, सायकोलॉजिकल लिस्ट ते पुस्तक पण त्यांचं फार फेमस आहे. कॅरल ड्वेक म्हणून जे आहेत सायकोलॉजिस्ट, त्यांनी 2 प्रकारचे माइंडसेट सांगितलेले आहेत आणि ते कोणते आहेत? एक फिक्स्ड माइंडसेट आहे आणि एक ग्रोथ माइंडसेट आहे. फिक्स्ड माइंडसेट वाले लोक बिलीव्ह करतात की आपलं टॅलेंट, आपले स्किल हे फिक्स्ड आहेत आणि ते आपण बदलू शकत नाहीत. आणि असे लोक नवीन गोष्टी शिकायला तयार नसतात. आव्हानांना ते सातत्याने घाबरत असतात. आणि ह्या उलट ग्रोथ माइंडसेट वाले लोक हे बिलीव्ह करतात की आपण हार्डवर्क जर केलं, एफर्ट जर टाकले, आपण काही या जगातली कुठलीही स्किल शिकू शकतो, स्वतःला बदलू शकतो. ते चॅलेंजेसला अपॉर्च्युनिटी म्हणून बघत असतात, फेलियर्स मधून काहीतरी शिकत असतात. आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी माणसं ही ग्रोथ माइंडसेटची असली पाहिजेत असं मला वाटतं. जर तुमचा माइंडसेट फिक्स्ड असेल तर तुम्ही वरच्या ह्या 4-5 चुका ह्या करत राहणार आणि ह्याच्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आता विषय हा माइंडसेट कसा बदलायचा. बघा, हा जर माइंडसेट तुम्हाला बदलायचा, पहिलं तर काय करायला लागेल, प्रोएक्टिव्हली फीडबॅक द्यायला चालू करा. कोणाच्या सांगण्याची म्हणजे त्याचं वाईट मानून घेऊ नका हो, किंवा वाट बघत बसू नका. स्वतःहून मॅनेजरकडे जा, ट्रस्टेड कलिगला विचारा, माझ्या कामात अशी कोणती गोष्ट आहे जी मी इम्प्रूव्ह करू शकतो, विचारा. दुसरं, प्रत्येक मिस्टेक कडे एक लेसन म्हणून बघा. फेल होतात, अपयशी ठरतात तेव्हा खचून जाऊ नका. विचार करा की काय चुकलं असेल, नेक्स्ट टाइम मी काय अवॉइड करू शकतो. तिसरं, बघा, जेव्हा तुम्हाला वाटतं की मला हे जमत नाहीये, तेव्हा स्वतःला सांगा, मला हे अजून जमत नाहीये. मला हे अजून, हायलाइट करतोय, अजून. हा एक छोटासा शब्द तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा देऊ शकतो. आणि चौथं, स्मॉल विन्सला सेलिब्रेट करा. जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन करता ना, तेव्हा स्वतःला ॲप्रिशिएट करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमच्या करिअरमध्ये तुमचं एक्सटर्नल सिच्युएशन्स पेक्षा इंटरनल थॉट्स वरती सगळं काय अवलंबून असतं. तुमचं माइंडसेट योग्य असेल ना, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीचा म्हणजे तिथून तो मार्ग तुम्ही काढू शकतात. तर मित्रांनो, ह्या होत्या 5 चुका. कामाची जी विजिबिलिटी नसणे किंवा नवीन स्किल्स न शिकणे, कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहणे, नेटवर्किंग न करणे आणि चुकीचा माइंडसेट ठेवणे. आता एक मोमेंट घ्या आणि ऑनेस्टली विचार करा, ह्या मिस्टेक्स पैकी अशी कोणती मिस्टेक आहे जी तुम्ही सातत्याने करतायत हे मला कमेंट सेक्शन मध्ये जाऊन सांगा. कदाचित एक असेल, कदाचित एक पेक्षा जास्तही असेल. तुम्ही कोणती चूक करताय ना, ती ओळखली पाहिजे. ती इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही पहिली स्टेप घ्या, कारण की हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि मला कमेंटमध्येही सांगा की एक्झॅक्टली तुम्ही कोणती स्टेप घेताय. तुमच्या कमेंट्स वाचून इतरांनाही प्रेरणा मिळत असते आणि आपण एकमेकांना अजून सक्षम करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं हिंदीचं पण चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करा. कारण करिअर आणि आयुष्य सुधारण्या, सेल्फ इम्प्रूव्हमेंट बद्दलचे प्रॅक्टिकल्स व्हिडिओ तुमच्यासाठी मी ह्या चॅनलवरती आणत असतो. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी एकच सांगतो, करिअरमध्ये एका जागी थांबणं ही एक टेम्पररी फेज आहे. ही तुमची आयडेंटिटी नाही. मिस्टेक्स सगळ्यांकडून होत असतात, पण त्या मिस्टेक्समधून शिकणं आणि पुढे चालणं हाच जीवनाचा नियम आहे. लक्षात ठेवा, इम्प्रूव्ह जर तुम्हाला करायचं असेल तर उशीर कधीच झालेला नाही. आजपासून त्या गोष्टीवरती काम करायला सुरुवात करा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुमच्या करिअरची गाडी पुन्हा एकदा सुसाट धावायला चालू होईल. फक्त त्याची स्टेअरिंग जी आहे ना, ती जी व्हील आहे तुमच्या हातात तुम्ही घ्या. स्वतःवरती बिलीव्ह करा, कामाला लागा. सक्सेस तुमच्यापासून दूर नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.